नमस्कार, मी गीताली विनायक मंदाकिनी. मिळून साऱ्याजणी मासिकाची मी संपादक आहे. मिळून साऱ्याजणी मासिकाने विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 हाती घेतला आहे. या प्रकल्पामध्ये स्त्री चळवळ आणि मी या विषयावर आपण विविध क्षेत्रातल्या विविध वयोगटातल्या लोकांशी गप्पा मारतोय. आज आपल्याकडे डॉक्टर शलाका शहा आली. नमस्कार. नमस्कार. शलाका ही वेगवेगळ्या क्षेत्रात काय काय काम करते आणि तिला आम्ही लहानपणापासून बघितलेलं, आम्ही तिला बॉनीच म्हणतो. त्याच्यामुळे शलाका आज आपण खूप गप्पा मारूया आणि मी जरा तुला शलाका म्हणण्याचा प्रयत्न करीन. हरकत नाही. तर मला सांग की तुला स्त्री चळवळ कधी भेटली? हां, मला स्त्री चळवळ मी असं म्हणेन की खरं तर माझ्या आईच्या रूपानेच भेटली. याचं कारण असं की तिचं काम आणि तिला मी मोठी होताना बघणं याच्यामधनं तिचं नाव काय तुझ्या आईचं? माझ्या आईचं नाव शुभांगी देशपांडे. कारण आपण आई म्हणतो मी, आई म्हणजे नाव राहतं. शुभांगी देशपांडे जी अर्थात म्हणजे मी मोठी होताना मी तिला पाहून मला बऱ्याच गोष्टी समजल्या आणि अर्थात तिचंही काय म्हणूयात आपण इन्स्पिरेशन हे विद्या मावशी, त्याच्यानंतर अजून श्यामलाताई वनारसे, ह्या सगळ्या काय म्हणूयात म्हणजे माझ्या आजीच्याच खरं तर वयाच्या पण अतिशय सिनियर आणि अतिशय नामवंत आणि उत्तम त्यांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अशा पद्धतीच्या रोल मॉडेल्स ह्याच्या मधनं मला असं वाटतं की स्त्री म्हणजे काय आणि स्त्री म्हणजे स्त्रियांसाठी काही चळवळ असते किंवा त्याची काही गरज आहे याची ओळख मला ह्या निमित्ताने झाली. आणि मला असंही सांगायला छान वाटतं की माझं बालपण हे बरंचसं ह्या सगळ्या कार्यक्रमांमध्येच गेलं. कारण आई आणि माझा बाबा शरद शहा हे दोघंही वेगवेगळ्या चळवळीचा भाग होते आणि चळवळीत वाढलेलं मी एक मूल आहे असं मी समजते. त्यामुळे मला असं वाटतं की विषय त्या वयामध्ये फार समजले नाहीत, पण हा काहीतरी महत्वाचा विषय आहे आणि याच्यावरती मोठी माणसं येऊन अनेक वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा करतात आणि त्या निमित्ताने खूप वेगवेगळी माणसं मला बघायला मिळाली आणि पुरुषांनाही मी स्त्रियांच्या चळवळीबद्दल बोलताना पाहिलं, चांगलं बोलताना पाहिलं आणि त्याच्यामध्ये खूप सहभागी होऊन काम करताना पाहिलं. अजून सांगण्याचा भाग असा की माझ्याकडे आई बाबांचं जे एकंदरीत एकमेकांशी वागणं होतं त्याच्यामध्ये खूप मला समानता बघायला मिळाली. म्हणजे माझी आई ह्या काय म्हणूयात ह्याच्या आधीच्या पॉडकास्टमध्ये म्हणलेलीच आहे, पण त्यांची ओळख सुद्धा ही चळवळीमुळे झाली. त्यामुळे मला घरामध्ये स्त्री आणि पुरुष हे असमान आहेत हे मला माहित नव्हतं. हे मी ऍक्च्युली शाळेत गेल्यानंतर आणि बाहेर सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर किंवा आपल्याकडे मोलकरणी असतात, कामाला माणसं असतात किंवा वेगवेगळ्या जाती धर्मांच्या मुलांबरोबर जेव्हा मी खेळायला लागले तेव्हा ते अगदी सहजपणे अनेक गोष्टी सांगत असत की मला 7 नंतर बाहेर नाही जाता येत किंवा आमच्याकडे आता हे उपास तापास आहेत तर हे नाही किंवा आमच्याकडे आता ह्या बाबतीमध्ये शिवाशिवी केलेली चालत नाही. हे सगळं इतकं मला वेगळं होतं. सो माझ्यासाठी ऍक्च्युली हे रिव्हर्स झालं की घरामधनं खूप समानतेच्या गोष्टी गप्पा ते काम बघताना पेटून उठून त्याच्या बाबतीमध्ये झालेलं मी सगळं बघितलं. पण बाहेर गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की बाहेर वस्तुस्थिती फार वेगळी आहे आणि हाही भाग आहे. म्हणजे मला कुठेही हे नाही सांगितलं गेलं की याच्यामध्ये काही दुजाभाव व्हायला पाहिजे. प्रत्येकाचं वेगळ्या पद्धतीचं जगणं असतं, प्रत्येकाच्या घरात वातावरण वेगळं असतं, त्यामुळे त्यांच्याकडे ही पद्धत आहे आणि आपल्याकडे ही पद्धत आहे. असं ते लहानपणी तरी त्याच्यावर जे काही मी प्रश्न विचारले त्याच्यावरची उत्तरं दिली गेली. आणि मग कॉलेजमध्ये गेल्यावर मित्रमैत्रिणी का ते आधीपासूनच होते? बरोबर, हो, मित्रमैत्रिणी तर खूप होते. म्हणजे माझं अर्थात असं मला आठवते जेव्हापासून मला आठवते 4वी-5वी पासून सुद्धा की मुलं मुली एकत्र हे खूप सहजपणे आमच्या सोसायटीमध्ये होतं. तुमच्या शाळेत पण होतं? शाळेत सुद्धा होतं. मी कोएड शाळेमध्ये होते आणि मला असं वाटतं की बाबाच्या माझ्या असं हे डोक्यात क्लिअर होतं की इंग्लिश मीडियम मध्ये असावं पण मराठी नीट यावं. म्हणजे आईचं म्हणणं होतं मराठी नीट यावं, बाबाचंही मराठी चांगलं होतं. त्यामुळे इंग्लिश मीडियमला असले तरी सुद्धा को एज्युकेशन मध्ये मी होते. त्यामुळे मुलांबरोबरीने असणं किंवा बेंचवरती मुलं शेजारी बसणं किंवा एकत्र खेळणं हा प्रकार खूप होता. पण त्याच्यामध्ये सुद्धा काही मुलींना ते करण्याची मुभा नव्हती
आणि काहींना नव्हती. आणि काही जणी ज्या पटकन ह्या पद्धतीने गोष्टी करत होत्या त्या जास्त बोल्ड समजल्या जायच्या, किंवा त्या जास्त काय म्हणूयात तिच्याबरोबर जरा तू कमीच राहा, कारण ही फारच पुढचा विचार करणारी, किंवा खूप टॉम्बॉय आहे, किंवा असं आपल्या घरात चालत नाही, तुला माहितीये तिची गोष्ट वेगळी, तिच्या आई बाबा दोघंही चळवळीतले, म्हणजे या तिघांचंच पुढे जाऊन काय होईल याची एक काळजी व्यक्त करून असं. पण मित्र बरेच होते घरामध्ये माझ्या, खूप अभ्यासाचं म्हणजे अभ्यासाच्या निमित्ताने बाकी गोष्टींचं वातावरण असं होतं. त्यामुळे तो कम्फर्ट काय म्हणतो आपण ऑपोजिट सेक्स बरोबरचं बोलणं, खेळणं, काम करणं हे खूप तसं सहज मला मिळालं. आणि मी हेही म्हणेन की मी तशी खूप नशीबवान, कारण माझ्या आधीची पिढी म्हणजे माझे आई बाबा हे त्या पद्धतीचे पुढचा विचार करणारे, त्यांच्या घरामध्ये खूप रिबेल करून, खूप गोष्टी पटत नाहीत आम्हाला असर्टिव्हली गोष्टी करून आलेले. त्यामुळे मला ते तसं सोपं पडलं. पण जसं तू विचारलंस तसं की कॉलेजमध्ये गेल्यानंतर मग तो फरक आपल्याला जास्त जाणवायला लागतो. म्हणजे कुठले विषय मुलींनी घ्यावेत, कुठले विषय मुलांनी घ्यावेत, किंवा हा तू आर्ट्स घेतलंस का, हा म्हणजे मुलींच्या दृष्टीने आर्ट चांगलंच आहे. मी जर्मन भाषा लोकांनी म्हणणं, किंवा त्याला एक काय म्हणतो आपण सोशल सँक्शन असणं, की हा म्हणजे आर्ट्स घेतलंस ठीक आहे, मॅथ्स माझं फार चांगलं नव्हतं, त्यामुळे सायन्स मला फार आवडत होतं, तरी सुद्धा मॅथ्स आहे म्हणून सायन्स पुढे घेतलं नाही. पण भाषा चांगल्या होत्या त्यामुळे जर्मन भाषा पुढे केली, किंवा इंग्लिश अर्थात होतच. मग ते सगळं घेतल्यानंतर तिथे कॉलेजमध्ये ह्या बऱ्यापैकी गोष्टी जाणवायला लागल्या, की एक विशिष्ट वेळेला मुलींनी घरी येणं न येणं, किंवा ट्रिप्सला जाणं, ट्रेक्सला जाणं, किंवा असं ट्रेकिंग करत होते. हो, ट्रेकिंग मी त्यावेळेला करत होते. ज्या मित्रमैत्रिणी होते त्यांच्याबरोबर करत होते. नाटकांना खूप जात होते. पुरुषोत्तम करंडकला खूप लांब रांगेमध्ये उभं राहून तिकीट घेत होते. आणि हे सगळं करताना माझ्या बरोबर मुली नसायच्याच, माझ्या बरोबर मुलंच होती. आणि आईचं माझ्या त्यावेळेला म्हणजे बाबा माझा मी 10वीत असतानाच गेला, पण त्याच्यानंतर आईनी एकटीने सांभाळ केला. एकल पालकत्व जे तिने अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडलं असं मी समजते. त्यातला एक भाग असा की तू कोणाबरोबर जातीयेस, त्या व्यक्तीचं मला नाव माहिती असू देत, कधी परत येणारेस ते सांग, ती मुलं कोण आहेत काय मला बघू देत, त्या मुली कोण आहेत काय मला बघू देत. आणि एकदा तो सुरुवातीला तिला ती खात्री पटली की मग तो परत प्रश्न नाही यायचा. म्हणजे मी अनेक रात्री सुद्धा उशिरा पुरुषोत्तमच्या निमित्ताने असेल, किंवा गोव्याला एकदा मी माझ्या 2 अतिशय जवळच्या मित्रांबरोबर ट्रिपला गेले होते, आणि त्यांना सुद्धा असं आश्चर्य वाटलं की अरे बापरे, म्हणजे काकूनी कशी काय परवानगी दिली तुला. तर मी आईला विचारलं, म्हणलं हे बघ असं असं आहे, आम्ही तिथे जाऊन हे करणार आहोत. माझ्याकडे त्यावेळेला 12वीत होते मी, मोबाईल होता, त्यामुळे ती म्हणली की नाही जाऊन ये. आणि अशा पद्धतीची मोकळीक ही इतरांना मिळत नाही. अशा अनुभवांमधनं हे लक्षात आलं, आणि याची जबाबदारी ही आपल्यावर आहे. त्यामुळे हेही मला लक्षात आलं की हे एक प्रिव्हिलेज आहे, आपल्याला एक या पद्धतीची संधी दिलेली आहे. तर आपल्याकडनं कुठे काही त्याच्यामध्ये चूक होईल, किंवा आपण हेच करत बसलो आणि आपण अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं, आणि ज्या जबाबदारीच्या गोष्टी घरातल्या आहेत त्या, कारण आम्ही दोघीच होतो, मी एकटी मुलगी आहे, त्यामुळे घरातल्याही अनेक गोष्टी माझ्यावर अगदी 4थी 5वी पासूनच होत्या. कारण आई बाहेर जाऊन काम करत होती, आईला यायला 7-7:30 होत होते. तर म्हणजे जसं आपण म्हणतो की फ्रीडम कम्स विथ रिस्पॉन्सिबिलिटी, तर तो मला असं वाटतं की बरंच लवकर वयामध्ये त्याचा फायदा झाला, त्याचा 100% फायदा झाला. आणि तो मला आता माझा मुलगा वाढवताना तो फायदा होतो. किंवा नात्यांकडे जेव्हा आपण बघतो, स्त्री पुरुषांच्या नात्यांकडे असेल किंवा कशाहीकडे, तेव्हा तुम्हाला एक ऑटोनॉमीचा अंदाज येतो, तुम्हाला एक स्पेसचा अंदाज येतो, पण तरी सुद्धा ते बॉन्डिंग असतं. हा एक ह्याच्यामधला एक बॅलन्स जो आपण म्हणतो ना, तो मी स्वतः माझ्या काय म्हणतो आईनी मला किंवा बाबा जोपर्यंत होता त्या पद्धतीने वाढवलं. आणि नुसते हे दोघं नाही, आसपासची कितीतरी माणसं, आमच्याकडे एक्सटेंडेड फॅमिली विस्तारित कुटुंब आहेच आहे. आणि मी तर कोणाही कडे आणि कोणाही बरोबर वाढले असं मी म्हणेन. कारण शाळेच्या ह्याच्यात सुद्धा अगदी म्हणजे नावं घ्यायला सुद्धा अंजलीमुळे, अंजू मावशीकडे मी होते, विद्या मावशीकडे किती काळ दुपारचा वेळ, यांच्या मीटिंग्स तर मी 3-4 तास असायचे. माझी आत्या भारती दांडेकर जी निविंड्यामध्येच होती, तिच्याबरोबर मी स्पोर्ट्सला जायचे. माझी दुसरी आत्या जयाफई संजय काका, त्यांच्याबरोबर मी हायकोर्टात, त्यांच्याबरोबर मी सिव्हिल कोर्टात गेलेली. तर तेव्हा कोर्टाची पायरी केव्हा चढली, तेव्हा चढले, फक्त योग्य कारणांसाठी. तर म्हणजे माझं असं म्हणणं की आई वडील तर होतेच, पण ही जी बाकीची माणसं होती, सपोर्ट स्ट्रक्चर होतं, त्याच्यामधल्या सुद्धा स्त्रिया स्पेसिफिकली, म्हणजे माझ्या मामीचंही, म्हणजे
हेमा मामीचं मी नाव घेईन किंवा माझी वैशाली मावशी आहे, या बायका सुद्धा म्हणलं तर नोकरी, घर, त्यांचं सर्कल सांभाळून गोष्टी करणार, म्हणजे चळवळीतल्या नव्हत्या, पण त्यांच्याकडे असलेलं फ्रीडम किंवा एक उत्तम बाईपण काय असतं हे अशा वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे काही जणी उत्तम करिअर करणाऱ्या, काही जणी करिअर आणि घर सांभाळणाऱ्या, काही जणी फक्त चांगल्या पद्धतीने घर सांभाळणाऱ्या. त्याचं उदाहरण म्हणजे मी 9वीत होते तेव्हा माझ्या ट्युशन टीचर होत्या कुलकर्णी मॅडम. तर 7:30चा माझा सकाळी क्लास असायचा. त्याच्या आधी त्या घरातला सगळा स्वयंपाक करून, त्यांची मुलं होती ती इंजिनिअरिंगला होती, मिस्टर त्यांचे इंजिनियर होते, त्यांचा डबा करून 7:30ला टापटीप साडी नेसून माझ्यासाठी त्या 7:30ला तिथे मी आणि अजून काही मुलं होती त्या थांबलेल्या असायच्या. तर कुठलीही गोष्ट एक विशिष्ट दर्जाची असावी, कुठलीही गोष्ट आपण जे आपल्याला दिलेलं आहे काम ते एक चांगल्या पद्धतीने करावं. या अशा पद्धतीचं मला असं वाटतं की चांगले, ज्याला आता संस्कार म्हणतात माणसं, पण मी असं म्हणेन की कंडिशनिंग येते एक चांगल्या पद्धतीचं. त्याला संस्कार शब्दही वापरायला खरं हरकत नाही. आपण काही वेळेला थोडं उगीच संस्कृती आणि संस्कार घाबरतो, पण हरकत नाही. मला असं वाटतं की हे सगळं बाळकडू पुढे तुला तुझ्या करिअर मध्ये खूप उपयोग आला का, म्हणजे इव्हन विषय सुद्धा बघितले? नक्कीच नक्कीच. म्हणजे माझं स्पेशलायझेशन हे सायकोलॉजी मधलं होतं. मी 11वी-12वीला फिलॉसॉफी सारखा विषय घेतला होता, लॉजिक सारखा विषय घेतला होता, पॉलिटिकल सायन्स होतं. जेव्हा मी फर्ग्युसन कॉलेजला BA ला आले त्यावेळेला मात्र म्हणजे सायकोलॉजी हे माझं मेजर असल्यामुळे आणि जर्मन मला पुढे जाऊन कायम करायचं होतं. तर त्या दोन्ही ते विषयही मला असं वाटतं निवडताना, किंवा सोशॉलॉजी सारखा विषय होता, मला असं वाटतं की ते कुठेतरी असं लक्षात येतं की हे सगळं जे आपण अनुभवतो, हे सगळं जे आपण बघतो त्याचा खरा अर्थ काय, किंवा ते समजून घेण्यासाठी काही मेथोडॉलॉजी, काही सायंटिफिक गोष्टी, किंवा जसं आपण म्हणतो की वेस्टर्न पर्स्पेक्टिव्ह आहे ह्या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा, तर त्यांच्या दृष्टीने हे काय आहे आणि मग आपलं कल्चर काय आहे याचं एक कंपॅरिझन करण्याच्या दृष्टीने नक्कीच त्याचा उपयोग झाला. आणि पुढे करिअरमध्ये जर म्हणलं तर नंतर म्हणजे मी जर्मनीमध्ये जे पुढे शिकायला गेले ते माझं मास्टर्स होतं सायकोलॉजी ऑफ एक्सलन्स इन बिझनेस अँड एज्युकेशन. तर तिथे सुद्धा तो एक एक्सलन्सचा भाग, किंवा कुठेतरी आपण जे करतोय त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी कशी असेल, किंवा लिडरशिप असेल तर कशी ती उत्तम पद्धतीने केली पाहिजे, किंवा आपण नेहमी विचार करताना एम्प्लॉयर्सचा, बिझनेसचा, प्रॉफिटचा, प्रोडक्टिव्हिटीचा विचार करतो, पण ज्यांच्या जीवावर आपण हे करतो ते म्हणजे कर्मचारी, त्यांच्यासाठीच्या गोष्टी काय आहेत. म्हणून मग इंडस्ट्रियल सायकोलॉजी सारखा विषय आणि त्याच्यामध्ये मग पुढे स्पेशलायझेशन करणं, पुढे PhDचा विषय माझा वर्क लाईफ बॅलन्स आणि करिअर ऍडव्हान्समेंट असा होता. तर त्याच्यामध्ये सुद्धा करताना मी कंपॅरिझन करताना सुद्धा इंडियन मॅनेजर्स आणि जर्मन मॅनेजर्स अशी कंपॅरिझन केली. आणि त्याच्यामध्ये तुला काय सापडलं? तिथे इंटरेस्टिंग होतं, म्हणजे सापडल्या बऱ्याच गोष्टी, पण माझे बरेचसे भ्रम मला असं वाटतं नष्ट झाले किंवा बाजूला गेले. म्हणजे एक आपल्याला असं वाटतं की जर्मनी म्हणजे अर्थातच डेव्हलप्ड कंट्री आहे आणि तिथल्या बायका म्हणजे आपल्याला असं वाटतं की काय धडाडीच्या असतील, इक्वल असतील आणि तिथे काहीच तसा म्हणजे इनइक्वालिटीचा प्रश्न नाही. पण जे इंटरव्ह्यूज मी घेतले, ज्या मुलाखतींमधनं माझ्या असं लक्षात आलं की तिथे सुद्धा जेव्हा करिअर मध्ये मागे 2 पावलं घेण्याचा प्रश्न येतो तेव्हा तो अर्थातच बायकांनी घेणं अपेक्षित आहे. आणि एस्पेशली मुलं झाल्यानंतर, ज्याला आपण मॅटर्निटी लिव्हचा इथे आपल्याकडे 6 महिन्याची आहे आता, त्याच्या आधी तर ती अजून कमी होती. जर्मनीमध्ये तर पूर्ण 1 वर्षासाठीची ती मिळू शकते, ज्याला जॉब प्रोटेक्शन ऍक्ट पण आहे त्यांच्याकडे. तरी सुद्धा पुरुषांसाठी आपल्याकडे 15 दिवस पॅटर्निटी लिव्ह आहे, तिथे ती 1-2 महिने आहे, पण खूप कमी पुरुष ते घेताना दिसतात. किंवा करिअर मधनं स्टेप बॅक झाल्यानंतर रिझ्युमिंग युअर करिअर याच्यासाठी सुद्धा सपोर्ट सिस्टीम ही भारतामध्ये जास्त चांगली आहे जर्मनीपेक्षा. म्हणजे तिथे मॅनेजरियल सपोर्ट चांगला आहे, तिथे वर्क लाईफ बॅलन्सच्या पॉलिसीज चांगल्या आपल्याला दिसतात, किंवा सुट्ट्यांच्या बाबतीत असेल तिथे कंपल्सरी वेकेशनचा भाग आहे, किंवा शनिवार रविवार खरोखर नाही म्हणजे नाही काम करत माणसं, रविवारी तर सगळं बंदच असतं. पण म्हणजे भारतामध्ये आपण असं म्हणू की फॅमिली सपोर्ट, सोशल सपोर्ट आणि सिस्टीम आपण म्हणतो काय म्हणतो रिसोर्सेस ते आपल्याकडे जास्त चांगले आहेत असं दिसलं. तर तिथेही मला असं लक्षात आलं की करिअर ऍडव्हान्समेंटसाठी मला असं वाटतं की वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे भारतातच प्रॉब्लेम असणार आहे, कारण आपण बघतोच सगळी ओढाताण आपली जी होते ती, पण तिथेही त्यांचे इश्यूज आहेत. म्हणजे आणि आपल्याला जे असं वाटतं की म्हणजे काय त्याच्यात 9 ते 5च तर काम करायचंय, पण त्यांचे पर्सनल लाईफ मधले इश्यूज आणि त्यांचे सोशल लाईफ मधले इश्यूज
इश्यूज हे पुन्हा इतक्या वेगळ्या पद्धतीचे आहेत की त्यांच्या अडचणी वेगळ्या आहेत. मला हे लक्षात आलं की अडचणी दोन्हीकडे आहेत, त्या वेगळ्या प्रकारच्या आहेत आणि त्यामुळे वेगळ्या पद्धतीचे इंटरव्हेन्शन स्ट्रॅटेजीज जे आपण म्हणतो ते भारतासाठी वेगळ्या पद्धतीचे हवेत आणि जर्मनीमध्ये वेगळ्या पद्धतीचे हवेत. आणि तिथे असं थोडं असेल ना की जर्मनीमध्ये बायकांचं स्वतःच्या फ्रीडम विषयी जास्ती सजग असणं, त्यामुळे सुद्धा एका बाजूला प्रॉब्लेम्स पण जास्त येऊ शकतात. हो, प्रॉब्लेम सुद्धा जास्त होऊ शकतात. अगदी अगदी. आणि झालेच तसे. म्हणजे खूप तिथे तर मी असं म्हणेन की सिंगल मंडळी सुद्धा ज्या वेळेला मी तिथे होते त्यावेळेला बरीचशी दिसत होती, किंवा अगदी कपल्स असतील तरी सुद्धा ते नेसेसरीली लॉंग टर्म पद्धतीच्या रिलेशनशिप्स मध्ये असतीलच असं नाही. कारण ते एकमेकांना समजून घेतात, एकमेकांबरोबर काय गोष्टी घडतायत नाही घडतायत, दोघांचे प्रोफेशन्स वेगळे, दोघांच्या गोष्टी वेगळ्या, तर त्या पद्धतीचं एक्सपेरिमेंटेशन तिथे आपल्याला दिसतं जास्त प्रमाणात. पण अवेअरनेस पण जास्त आहे आणि हक्क माहिती असल्यामुळे ते हक्क बजावण्याची काय म्हणतो आपण वृत्तीही जास्त आहे. त्यामुळे त्याच्यामुळे नो कॉम्प्रोमाइज असं पण असं सुद्धा होत असं. आणि ते आपल्याकडेही तो ट्रेंड दिसतोच आहे ना आपल्याला. कारण आता इतके वर्ष बायकांनी काय म्हणतो आपण पडतं घेतलं, तर आता आम्ही का घेऊ. त्यामुळे लग्न ठरताना आपण बघतो, लग्न टिकताना आपण बघतो, ह्या सगळे प्रश्न आपल्याकडे हळूहळू येत आहेतच. याचं कारण एम्पॉवरमेंट आहे आणि एम्पॉवरमेंट आली की तुम्ही प्रश्न विचारणार. आणि जसं आपण ह्या पॉडकास्टच्या आधीही डिस्कस करत होतो तसं की बायका निश्चितपणे एम्पॉवर होत आहेत, ऍडव्हान्स होत आहेत, पण पुरुषांची तितकी मानसिक आणि सामाजिक तयारी त्या गोष्टीला आहे का, तर तिथे आपण थोडे मागे पडतो असं मला वाटतं. आणि त्या यांनीच तुला सुपर मॉमचा तुझा जो आहे तो काय सांग. फार इंटरेस्टिंग आहे आणि त्याची मला असं वाटतं की त्या आर्टिकलच्याही आधी ते का सुचलं हे मी सांगते. आणि माझ्या दोघी सहकारी ज्या आहेत त्यांचंही मी नाव घेईन. स्मिता चौधरी आणि शिल्पा शिंदे अशा दोघी प्रोफेसर्स माझ्या बरोबर आहेत फ्लेम युनिव्हर्सिटीमध्ये. आणि त्या दोघी ह्युमन रिसोर्स अँड ऑर्गनायझेशनल बिहेवियर या डिपार्टमेंटमध्ये आहेत आणि मी सायकोलॉजी डिपार्टमेंटमध्ये. तर काहीतरी एकत्र काम करूयात ग आपण, असं करूयात. आणि मग आम्ही असा विचार केला की मदरहूड वरती खूपच काम आहे, म्हणजे वेस्टर्न कंट्रीजमध्येही आहे आणि आपल्याकडे सुद्धा खूप त्याच्यावरती काम आहे. पण आम्हाला असं वाटलं की काही नवीन ज्या गोष्टी येत आहेत त्याच्या बाबतीत आपण काहीतरी शोध घ्यायचा प्रयत्न करूयात. आणि आम्ही त्या सगळ्या कामाच्या चर्चेमध्ये एकमेकींबद्दल सांगत असतो ना, माझ्या मुलाचं असं, आता असं, आता तसं, आणि घरात कोणाचं तरी काहीतरी हे चाललंय ते चाललंय. आणि मग आम्हाला असं वाटलं की आपण ऍक्च्युली इतक्या सगळ्या गोष्टी सांभाळून सुद्धा आपापल्या कामामध्ये उत्तम गोष्टी करू शकतो. आणि असं कसं काय बरं जमत असेल, आणि मग काही जणींना ते का नसेल जमत, याच्यामधनं तो विषय आमच्या डोक्यात असा आला. आणि आमच्या पब्लिकेशनचं टायटल पण असं आहे, सुपर मॉम्स टायर्ड, इन्स्पायर्ड आणि काय म्हणतो आपण म्हणजे पुढे जाऊन त्यांना त्या गोष्टीचा त्यांना आपण काय म्हणतो की फायदा होतोय का त्यांना तोटा होतो. म्हणजे एका बाजूला अडमायर होत आहेत, एका बाजूला टायर्ड आहेत, एका बाजूला इन्स्पायर्ड आहेत, पण ते सगळं असं मिश्रित आहे. असं कोणीच क्लिअरली आम्हालाही आमच्या डेटामध्ये सांगितलेलं नाही की नाही बाबा ही गोष्ट खूपच चांगली आहे. आणि अर्थात म्हणजे मातृत्व ही गोष्ट खूपच चांगली आहे. काही जण ती चांगल्या पद्धतीने स्वीकारतात, काही जणांना ते नको असतं, काही जण त्याच्या बाबतीमध्ये प्रयत्न करत ते करत राहतात. पण तरी सुद्धा साधारणपणे सगळ्यांना यश मिळतच. याचा अर्थ असा की ते करण्याच्या मध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धती असणार आहेत. देर इज नो स्टँडर्ड वे ऑफ मदरिंग. आणि मग त्याच्यामधनं अर्थातच सुपर मॉम्स आजकाल आपण ऍडव्हर्टिजमेंट बघतो आणि ऐश्वर्या राय बद्दल बोललं जातं किंवा अजून कोणाबद्दल बोललं जातं की त्या सुपर मॉम्स आहेत, आणि किंवा करीना कपूर बद्दल बोललं जातं की कसं त्यांचं करिअर आणि हे. आणि म्हणजे बॉलिवूड सेलिब्रिटीज आहेतच, पण आपण बाकी आता इंडस्ट्री मधल्या पण आपण अनेक जणी बघतो ज्या सीईओ आहेत ज्यांच्याबद्दलही बोललं जातं. तर आम्हाला असं वाटलं की भारतामध्ये ही सुपर मॉम कन्सेप्ट ही काय पद्धतीने समजली जाते, म्हणजे त्याच्या बाबतीतली दृष्टी काय आहे, त्याच्या बाबतीतली समज काय आहे. आणि म्हणून आम्ही सुपर मॉम्सची डेफिनेशन काय आहे यांनी ऍक्च्युली सुरुवात केली. आणि मग त्याच्यामधनं असं लक्षात आलं की अर्थातच सुपर याचा अर्थच तुमच्या हायर कपॅसिटीज असल्या पाहिजेत. आणि त्या हायर कपॅसिटीज पाहिजे, मग त्याच्यात मल्टीटास्किंग येतं, त्याच्यामध्ये प्रायोरिटायझेशन येतं. आणि एक असं त्याच्या बाबतीमधलं नोशन आहे की I have to do it all and do it all
इन अ व्हेरी एक्सलंट वे. आणि काही जणींना म्हणजे आम्हाला ऍक्च्युली असं वाटत होतं की खूप जण ते रिजेक्टच करणार आहेत सुपर मॉमचं, कारण हे असं प्रेशर आणि हे सगळं बर्डन आणि पुन्हा घरामध्ये सगळं करणं. एका बाजूला कौतुक होतं त्या स्त्रीचं, पण एका बाजूला तिच्यावरती ते प्रेशर राहतं सतत मेंटेन करायचं, कारण तुम्ही ते करत राहिलं की लोकांना सवय लागते आणि तुम्ही दोनदा नाही केलं की तुम्हाला लोक ऐकून दाखवणार. आणि एक सेल्फ इमेज पण असते ना, म्हणजे आपले एक स्वतःचे स्टँडर्ड्स असतात की नाही हे या पद्धतीने केलं तरच ते व्यवस्थित झालं. तर आम्हाला असं लक्षात आलं की जवळजवळ 49% ऑफ द सॅम्पल 305 जणींना आपण सर्वे घेतला आणि त्यांच्याकडनं समजावून घेतलं. त्याच्यातल्या जवळजवळ निम्म्या स्त्रिया हे म्हणत होत्या की आम्हाला ऍक्च्युली या पद्धतीच्या कॉन्सेप्टमध्ये बेनिफिट्स दिसतात. आम्हाला असं दिसतं की जर आपल्याला कोणी जर त्याच्या बाबतीमध्ये अप्रिशिएट केलं किंवा आपल्याला त्याच्यामधनं मोटिवेशन मिळतं, म्हणजे ज्याला सायकोलॉजीमध्ये सुद्धा आम्ही म्हणतो की काय म्हणतो आपण त्याला रोल अक्युम्युलेशन थिअरी आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही मल्टिपल रोल्स प्ले करता तेव्हा एका ठिकाणून जर की बफरिंग होतं किंवा वेगवेगळ्या गोष्टी करत असल्यामुळे तुम्हाला मोटिवेशन तुमचं कायम चांगलं राहतं. अर्थात निम्म्या जणींचं असं म्हणणं आहे की हे सगळं मिथ आहे आणि हे अजिबात दिस इज सोशल प्रेशर आणि हा एक ट्रॅप आहे. दिस इज अ सोशल ट्रॅप ज्याच्यामध्ये बायकांना अडकवलं जातं, त्यांचं कौतुक केलं जातं आणि मग बाकीची माणसं छानपैकी त्या सगळ्या गोष्टी मदत करण्याच्या भूमिकेत फक्त असतात, पण मदत नसून तुम्हाला तो चार्ज येऊन त्या गोष्टी करायच्या आहेत. मग घरात जेव्हा कोणीतरी विचारतं तुम्हाला की मी तुला मदत करू का, तर मदत नाही, हे तू निम्मी तू जबाबदारी घे आणि तू ते करून मोकळं हो आणि ते झालं म्हणून मला सांग, त्याच्यात पुन्हा मीच तुला 4 वेळा आठवण करायची असेल तर उपयोग नाहीये. तर भारतामध्ये आपल्याला असं दिसतं आहे की 2 पद्धतीचे त्याच्या बाबतीत व्ह्यूज आहेत. ज्यांना ते बेनिफिशियल वाटलं, ज्यांना त्यांचा उपयोग होतो वाटलं, ते आम्ही अर्थात सायकोलॉजिकल कॉन्स्ट्रक्ट्स वापरून बघितलं. म्हणजे आम्ही सेल्फ एफिकसी त्याच्यामध्ये बघितली की तुम्हाला तुमची क्षमता काय आहे हे माहिती असणं आणि ती क्षमता तुम्हाला माहिती आहे म्हणून तुम्ही झोकून देऊन काम करणं हा सेल्फ एफिकसीचा भाग झाला. वर्क एंगेजमेंट हा दुसरा भाग आहे की जेव्हा माझी क्षमता आहे हे मला कळतं त्यावेळेला ती गोष्ट मी अधिक चांगली करते आणि मग नंतर जाऊन या सगळ्या दोन्ही गोष्टींचा सायकोलॉजिकल वेलबिंग वरती एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो. पण ज्यांची सेल्फ एफिकसी कमी आहे त्यांची अर्थातच वर्क एंगेजमेंट कमी दिसलं आणि वर्क एंगेजमेंट कमी असल्यामुळे अर्थातच त्यांच्या सायकोलॉजिकल वेलबिंगला त्याचा तेवढा फायदा झाला नाही. तर गोष्ट अशी आहे की परत एकदा तुम्ही काय दृष्टीने त्या गोष्टीकडे बघता त्याच्यावरती ते थोडं अवलंबून आहे की ते तुम्हाला उपयोगाचं वाटतं किंवा नाही. पण स्टडी महत्वाचा अशासाठी आहे की आतापर्यंत फक्त निगेटिव्हच जास्त स्कॉलरली आर्टिकल्स मध्ये आपल्याला त्या कन्सेप्ट बद्दल दिसलं. कुठेही अर्थातच आम्ही त्या आर्टिकलमध्ये सुद्धा आणि आता ह्या माध्यमातून सुद्धा मी सांगते कुठेही आम्ही ती कन्सेप्ट एनकरेज करत नाही, कारण आपण त्याला डबल गुलाम असंच म्हणतो. एक्झॅक्टली. आणि आम्ही आमच्या आर्टिकलमध्ये हेही लिहिलेलं आहे की मुळातच आम्ही वर्किंग विमेन असं म्हणतच नाही आहोत, आम्ही अर्निंग विमेन म्हणतो, कारण ऑल विमेन आर ऑलवेज वर्किंग. आणि म्हणूनच आम्हाला हाऊसवाईफ या विषया म्हणजे हा शब्दच आम्हाला आवडत नाही, होम मेकर, बिकॉज अल्टिमेटली शी इज मेकिंग समथिंग. सो आम्ही आणि ती गोष्ट आता जेव्हा आमचं ते ऍक्सेप्ट झालं तेव्हा रिव्ह्युअर्सनी सुद्धा सांगितलं की हा फार काय म्हणतो आपण पुरोगामी एका विशिष्ट पद्धतीने प्रोग्रेसिव्ह विचार आहे टू नॉट कॉल देम वर्किंग विमेन, कारण ऑल विमेन आर वर्किंग. सो एक कुठेतरी हे लक्षात येतं की काही जणांना त्याचा फायदा वाटू शकतो पण काही जणांना अर्थातच त्याचा तोटा आहे. आणि जरी आपण सुपरमॉम ह्या गोष्टीमध्ये या काय म्हणतो आपण विश्वास त्याच्यावर ठेवत असतो किंवा इव्हन इफ यू बिलीव्ह इन दॅट, तुम्हाला सतत त्या बेरिंग मध्ये राहायची गरज नाहीये. जसं आपण ऍक्टिंगच्या बाबतीत म्हणतो सतत त्या बेरिंग मध्ये राहायची गरज नाहीये. तुम्हाला तिथे सुद्धा तो एक स्विच ऑन स्विच ऑफ जमला पाहिजे. आता हे खूप झोकून देऊन करण्याची गरज आहे ना, करा. पण जेव्हा तुम्हाला रिकव्हरीची गरज आहे, जेव्हा तुम्हाला रिलॅक्स व्हायची गरज आहे, जेव्हा तुम्हाला शांतपणे काही गोष्टी करायच्यात, आपल्या गोष्टी करायच्यात, तेव्हा तुम्ही त्या रोल मधनं बाहेर या आणि ह्याची इतरांना सवय लावा. म्हणजे आपल्याला काय खूप त्या गोष्टीचा इतरांना सवय लावणं, कारण इतरांना आपण नेहमी सवय हीच लावली की हो हिला न सांगताच ही करते, तर न सांगता मी करते याचं थोडंफार कौतुक आपल्याला वाटलं पाहिजे. पण त्याचं जास्तही आपण आपल्या कॉन्फिडन्सला ते फ्युअल त्यांनी केलं नाही पाहिजे, कारण मग तुम्ही त्या
त्या सगळ्या चक्रात अडकता. मग तुम्हाला सुद्धा असं वाटतं की अरे अख्खा रविवार आहे, मी यांच्यासाठी काहीच नाही केलं, मला आता 2 तास आहेत तर मी यांच्यासाठी, आणि मग तुमच्यासाठी कोणी करण्यासाठी तुम्ही काही त्याला गॅपच देत नाहीये, तुम्हीच सगळं दुसऱ्यासाठी करत राहिलात. तर ह्या सगळ्या चर्चा त्या सुपर मॉम्सच्या आमच्या आर्टिकल. आता इथे सुपर मॉम आणि पाश्चिमात्य म्हणजे सो कॉल्ड डेव्हलप नेशन मध्ये इथे कसं आहे की बऱ्याचशा निम्म्याहून जास्ती गोष्टी गृहीतच आहे. आई म्हणजे तिने सोशली तिने केल्याच पाहिजे, त्याच्यामुळे तिला ते कंपल्सिव्ह आहे खरं म्हणजे, आणि त्यामुळे तिला त्याच्यामध्ये तेवढं नाही पण वाटणार ना की कुठेतरी ते सबकॉन्शियस माइंड मध्ये असणार की मला हे बर्डन होतंय, मला हे करायला लावतायत आणि हे मी नाही करायचंय, पण करावं लागतंय पुन्हा, म्हणजे जास्ती रिबेल नाही व्हायचं म्हणून मग ते करतात, जाऊ दे ना करून टाकू ना उगीच कटकट, असं पण जास्ती होतं का? म्हणजे दोन मध्ये फरक दिसलं खरं असं, म्हणजे आमच्या स्पेसिफिक आर्टिकल मधनं दिसलं म्हणण्यापेक्षा जी आर्टिकल्स आम्ही रेफर केली या पब्लिकेशनसाठी त्याच्यामध्ये खूप हे दिसलं. याचं कारण असं हे बर्डन आहेच आहे, म्हणजे ते कितीही त्याच्यामध्ये सुख असेल, त्याच्यामध्ये मुलं वाढवण्याचं खूप तुम्हाला सॅटिस्फॅक्शन असेल, मुलांमधनं तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करण्याचा एक काहीतरी भाग असेल, किंवा मुलांचं यश हे तुमचं यश असा खूप वेळेला पेरेंट्स विचार करतात, तो सगळा भाग असला तरी ते बर्डन आहे, ती जबाबदारी आहे, त्याच्यामुळे रिस्ट्रिक्शन्स येतात, त्या आपण मान्य करत नाही, त्या आपण त्याला खूप काय शुगर कोटिंग करून वेगवेगळं बोलतो, पण ते सगळं खरं आहे, कारण इट इज अन एक्झॉस्टिव्ह प्रोसेस. आणि मदरहुड म्हणजे मदरिंग असेल किंवा फादरिंग सुद्धा असेल, कारण माझा नंतरचा आत्ता अलीकडचा रिसर्च हा आम्ही फादरिंग वरती करतो, कारण तो एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे, आणि ह्या दोन्ही गोष्टी समजून घेतल्याशिवाय आपल्याला काय ट्रेंड हे लक्षात येणार नाही. पण मदरहुड हे आपण म्हणजे अमेरिकेतलं सुद्धा जर सगळं लिटरेचर बघितलं, युरोपातलं बघितलं, तरी सुद्धा तिथेही मदरहुड पेनल्टी असंच त्याला म्हणलं जातं, असंच म्हणलं जातं. आणि ते तो स्ट्रेनच आहे, म्हणजे तो स्ट्रेन जाऊन येऊन असतो, किंवा त्याच्याशी रिलेटेड जो स्ट्रेस आहे तो अॅक्नॉलेज केला गेला पाहिजे. इतकं सेल्फलेस मदरिंग, म्हणजे आमच्या डेफिनेशन्स मध्ये, आमच्या पब्लिकेशनच्या डेफिनेशन्स मध्ये हेच दिसतं आहे की सेल्फ सॅक्रिफाईस आणि सेल्फलेसनेस याच्या पलीकडे मदरिंग गेलं आहे आता. कारण ज्या डेफिनेशन्स त्यांनी आपल्याला दिल्या त्याच्यामध्ये सेल्फ ग्रोथ, त्याच्यामध्ये सेल्फ केअर, आणि जिला बाकीच्यांच्या गोष्टी सांभाळता सांभाळता स्वतःसाठीही वेळ काढता येतो आणि स्वतःसाठीही ती प्रायोरिटी स्वतःला ठेवते, म्हणजे ती सुपरमॉम आहे असं आता अलीकडचं. आणि आपण वयोगट पण बघितला तर तो साधारण मी असं म्हणेन की 35 to 55 ह्या रेंज मधल्या त्या सगळ्या बायका आहेत, कारण त्या काम करणाऱ्या आणि कामाच्या ठिकाणी त्यांना ऍटलीस्ट 5-7 वर्ष तरी एक्सपिरियन्स हवा असं आपलं सॅम्पल होतं. आता तुझ्या व्यक्तिगत आयुष्याकडे परत येताना लग्न करताना तू काय विचार केला होता? म्हणजे प्रेमविवाहच असणार बहुधा? हो, प्रेमविवाहच असेल. म्हणजे मी असं म्हणेन की लग्न आणि या सगळ्या गोष्टींचा विचार हा साधारण आपण कॉलेजमध्ये असताना आपल्या डोक्यात येतो, म्हणजे कोणाशी लग्न करायचं असं नाही, पण एक कंपॅनियनशिप किंवा काय. अर्थात माझ्या आई वडिलांचंच आंतरजातीय प्रेमविवाह होतं, आणि ते मी असं म्हणेन की त्याचे मला फायदेच दिसले, म्हणजे त्याचे जे इतर लग्नात तोटे असतात ते होतेच, पण फायदेही दिसले. आणि माझ्या असं लक्षात आलं की हे असं अनोळखी माणसाबरोबर आपली मैत्रीही होऊ शकत नाही. आपण कुठल्याही कामाच्या बाबतीमध्ये करताना स्कूल प्रोजेक्ट सुद्धा आपण ओळखीच्या माणसाबरोबर करतो, तर लग्न आणि आयुष्य काढणं आपण शक्य नाही अरेंज मॅरेज मध्ये. त्यामुळे ते असलं तर ते प्रेमविवाहच असेल असं होतं. आणि आपल्या ओळखीच्या व्यक्तीबरोबर आपण ते त्या पद्धतीचं नातं, आणि कुठेही काय म्हणतो आपण ओळख झाल्यानंतर लगेचच आपण घाईघाईने लग्न करावं. म्हणजे आईने मला हे नक्की सांगितलं होतं की कोणाशी लग्न करशील या बाबतीत माझं म्हणणं फार असेल, ह्यापेक्षा सुद्धा कधी करशील याच्यावर मी तुला नक्की सांगेन आणि माझं ऐकायचं. आणि ते अर्थातच मी ऐकलं, आणि लग्न ज्या वेळेला केलं त्यावेळेला अर्थातच माझा जवळजवळ 9-10 वर्ष मित्र तो होता, आणि मैत्री तुमची टिकेल असं ठरलं ना कीच मग लग्न करावं. म्हणजे इतका सगळा वेळ सगळ्यांकडे असतो असं नाही, त्या पद्धतीचं काय म्हणतो आपण वातावरण घरात असतं असं नाही, व्यक्तिव्यक्तीत फरक असतो. पण पूर्ण माहीत आपल्याला ती व्यक्ती, त्या व्यक्तीचं कुटुंब, ती व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या सिच्युएशन्स मध्ये कशी वागते, राहते, कशी रिॲक्ट करते. आणि समतेचा भाग तर होताच, म्हणजे मी जसं म्हटलं तसं ते बाळकडूच होतं. त्यामुळे
असं जी व्यक्ती विचार करत नाही असे मित्रही माझे नंतर नाही राहिले. म्हणजे अगदी 9वी-10वीत मला आठवतंय की आम्ही कुठेतरी कॅम्पला शांतिवनला वगैरे गेलो होतो आणि अशी चर्चा चालली होती की बायकांनी लग्नानंतर काम करावं का वगैरे. 9वीतलं मी सांगतेय. आणि एक ज्याला मी जवळचा मित्र समजत होते तो म्हणला की लग्नानंतर बायकांनी काम कशाला करायला पाहिजे. मैत्री संपली. म्हणजे त्या व्यक्तीला अर्थात आता मी मॅच्युअर झाल्यानंतर मला लक्षात येतं की काय त्या व्यक्तीचा तसा विचार असू शकतो. पण समतेचा भाग हा लग्नाच्या वेळेला नक्की होता. आणि मला हेही क्लिअर होतं, म्हणजे माझी आई कायमच मी तिला म्हणजे मी झाल्यापासून मी तिला काम करताना बघते. माझ्या घरामध्ये माझं शहा आडनाव हे बाबामुळे माझं असल्यामुळे माझ्या आत्या सुद्धा दोघी जणी ह्या काम करणाऱ्या होत्या. आणि आमचं अतिशय म्हणलं तर टिपिकल ऑर्थोडॉक्स जैन फॅमिली होती. पण माझ्या बाबांनी हे त्याही वेळेला सांगितलं होतं की नाही, त्या शिकणार आणि त्या पुढे गोष्टी करणार आणि त्या दोघींनीही व्यवस्थित पुढे गोष्टी केल्या. त्यामुळे माझ्यासमोर रोल मॉडेल्सच ही काम करणारी आणि कर्तबगार तुम्ही असणं ही तुमची गरज आहे. आणि ती आपोआपच माझ्यासाठी ते स्टँडर्ड सेट झाले. त्यामुळे मी लग्नानंतर काम करणार, मला माझ्या गोष्टी व्यवस्थित करता आल्या पाहिजेत. किंवा लग्नानंतर सुद्धा मला जर्मनीला कोर्स करायला जायचं होतं 1.5 महिन्यासाठी. तर मला असं कुठे नाही मनात आलं की मी जावं का नाही, कारण बाकीच्या याच्यात असं थोडं असतं की अरे लग्न झालं लगेचच गेली. तर तो मला असं वाटतं की तो साथीदार जो होता त्याच्या बरोबरीने त्यांनी अतिशय त्या बाबतीमध्ये कॉपरेट केलं किंवा प्रोत्साहन दिलं. सासरकडच्यांनी सुद्धा म्हणलं तर ती अतिशय साधी कराडे ब्राह्मण माणसं, पण कुठेही आडकाठी सुनेला म्हणजे जशी मुलगी तशी सून अशा पद्धतीचं वातावरण होतं. हे बघूनच मी लग्न केलं. ते तसं नसतं तर मी कदाचित लग्न नसतं केलं. पण मग प्रियकराचा नवरा होताना असं आम्ही जे म्हणतो की किती आधी बोललं काय झालं तरी शेवटी असं पण होतं ना की प्रत्येकाची वाढ ही वेगवेगळ्या स्पीडनी होते, वेगवेगळ्या दिशेला वेगळ्या दिशेलाच होते. त्याचा कसा अनुभव आला तुला? मी असं म्हणेन की म्हणजे फक्त प्रियकराचंच काम, मी असं म्हणेन की माझ्यामध्येही अनेक तसे बदल नक्कीच झाले. त्यामुळे अर्थातच जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा यू आर ब्लाइंड इन, म्हणजे प्रेयसीची बायको होता त्याचा काउंटर पार्ट. आणि बायकोगिरी होतेच ती आणि ती काही वेळेला करावीच लागते असं बायका म्हणतात. आणि ती काय म्हणू आपण, आर्थिक शिस्त असेल, घरामधल्या गोष्टी असतील किंवा घर एक विशिष्ट पद्धतीने ठेवलं पाहिजे किंवा घरामध्ये एक विशिष्ट पद्धतीचं न्यूट्रिशियस खाणं असेलच, ह्या सगळ्या बाबतीतल्या गोष्टी होत्या. त्या अर्थातच मी मैत्रीण होते तेव्हा मी फार पाळल्या नाहीत, कारण मीही टपरीवर जाऊन चहा पितच होते आणि पाऊस पडल्यावर भजी खातच होते. नंतर जाऊन तो फरक पडतो आणि मला असं वाटतं तो व्यक्तींमध्ये नक्की पडतो आणि तो त्या नातं मुरण्याचाही भाग आहे असं मला वाटतं. कारण आपण तसेच राहत नाही आणि तसेच आपण राहिलो तर आपण पुढे जाऊ शकत नाही. पण मला असं वाटतं की करिअरमध्ये दोघांनी एकमेकांना चांगली साथ देणं आणि अर्थात आसावरी काकडे, आसावरी मावशीचं नाव मला घेतलंच पाहिजे, कारण माझ्या लग्नासाठी जी शपथ आम्ही घेतली होती ती आसावरी मावशीने लिहिलेली आणि अतिशय सुंदर लिहिलेली. आणि दरवर्षी लग्नाच्या अॅनिव्हर्सरीला एकदा तरी ती उघडून बघून की कुठेपर्यंत आपण गोष्टी त्या पाळू शकतोय हा प्रयत्न त्यावेळेला केला होता. आणि मला असं वाटतं की लग्न सुद्धा माझं हे धार्मिक पद्धतीचं झालंच नाही, म्हणजे माझ्या आईबाबांचं झालं नव्हतं आणि नशिबाने सासू सासऱ्यांचं सुद्धा त्यावेळेला परिस्थिती म्हणून किंवा देवधर्म जरी करत असले तरी सुद्धा लग्न रजिस्टर असावं, जवळच्या लोकांना बोलवा म्हणून त्यांचं त्या काळामध्ये रजिस्टर लग्न झालेलं. त्यामुळे आम्हाला तो असं धार्मिक लग्नाचा काही प्रश्नच नव्हता, वैदिक लग्नाचाही प्रश्न नव्हता. त्यामुळे ते रजिस्टर लग्न झालं आणि त्याही वेळेला शपथ घेणं किंवा पुढे एकमेकांना काय म्हणतो आपण सपोर्ट चांगल्या पद्धतीने करावं. सो तशी इक्वालिटी ही होतीच आणि जिथे इक्वालिटी नाही तिथे मी खूप बंडखोरपणाही केलाच, कामाच्याही ठिकाणी केला. घरामध्ये फार करायची वेळ आली नाही, पण जिथे तो होतोय वाटलं तिथे त्याच्या बाबतीत आवाजच उठवला. आणि माझ्या आसपास म्हणजे चळवळीतल्याच बायका माझ्या आसपास असल्यामुळे किती ते आवाज उठवतात हे आपल्याला माहितीच आहे. पण तो नक्कीच म्हणजे मी त्यात अर्थात उज्ज्वला परांजपे, उजी मावशीकडे मी खूप काळ राहिले, अलका जोशी लोकायतला काम करणारी, आता तिच्या बरोबर मी भांडुपला तिच्या बरोबर बऱ्याच वेळेला होते. त्यामुळे कुठेही मला असं वाटतं की आणि माझ्याच बाबतीतला अन्याय असं नाही, दुसऱ्याच्याही बाबतीत तो होत असेल तरी सुद्धा तो करणं. किंवा आता फ्लेम विद्यापीठात सुद्धा आमच्याकडे अशी एक बरीच तफावत आहे, म्हणजे एका बाजूला इंटलेक्च्युअल अकॅडमिक्स आणि दुसऱ्या बाजूला आमच्या लवळे गावामधले स्टाफ कामाला, म्हणजे स्वच्छता कामगार असतील किंवा बाकीही.
तर तिथेही मला असं वाटतं की म्हणजे स्त्री चळवळीचा अर्थात माझ्या पर्सनॅलिटीवरती परिणाम तर झालाच, पण एक मी असं नेहमी म्हणते की एक वसा घेतल्यासारखं आहे की आपल्या आसपासच्या असलेल्या स्त्रिया त्यांना त्यांची व्हॅल्यू काय आहे हे ज्या पद्धतीने सांगता येईल त्या पद्धतीने ते सांगणं. म्हणजे माझ्याकडे स्वयंपाक करणारी आमची वैशाली आहे, तिच्या मागे लागून तू 2 व्हीलर शिक, तुला मुलीला आणायला सोडायचं असतं, किंवा इंडिपेंडन्सचा खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. तुझं अकाउंट आहे का, तुझं जनधन अकाउंट आहे का, किंवा कोविडच्या काळामध्ये बऱ्याच वेळेला आपण असं बघतो की खूप हाल त्या सगळ्या लोकांचे झाले, तर त्याही वेळेला नाही तुम्हाला काय करणं शक्य आहे ते त्यांना सांगणं. आणि मुळात आपला विचार आपण स्वतः करायला पाहिजे. म्हणजे तो आपल्या नवऱ्याने केला पाहिजे, मुलांनी केला पाहिजे, कुटुंबातल्या बाकीच्या लोकांनी केला पाहिजे, हे ठीकच आहे, पण त्यांना दरवेळेला करायला जमेल असं नाही. आपण जर तो केला तर लोकांना ते लक्षात येतं की नाही, हिला हिचा विचार करायची सवय आहे, त्यामुळे आपल्याला दखल घेतली पाहिजे. प्रत्येक स्त्रीने तिच्या आसपासच्या लोकांनी तिची दखल घेतील अशी व्यवस्था केली पाहिजे. छोट्या छोट्या बाबतीत असेल पण ते केलं पाहिजे. मूल होताना काही विचार केलेला होता का, म्हणजे हवं नको, 1 हवं 2 हवी? हो हो, नाही 1 हवं असं होतं, कारण मी एकटं मूल असल्यामुळे मला असं वाटतं की एकटं मूल म्हणजे असं काही प्रॉब्लेम नसतो, कारण असे खूप स्टडीज आहेत की सिंगल किड्स आणि मग ते खूप पॅम्पर्ड असतात आणि त्यांना सवयी नसतात वगैरे, असं काही नाही. खूप भाग हा सुजाण पालकत्वातच येतो. त्यामुळे 1 मूल हवं असं होतं, आणि ते मुलगा असेल का मुलगी असेल ह्याच्यावर काहीच आपलं नव्हतं. 1 असेल त्याच्या बाबतीत आपण नीट गोष्टी कराव्यात, कारण मला स्वतःला म्हणजे माझं जे काम आहे ते आहे, पण बाकीही गोष्टी खूप करायला आवडतात. म्हणजे फिरायला आवडतं, ट्रेकिंग आवडतं, किंवा काही सामाजिक काम माझ्याकडनं होईल असा प्रयत्न काही असतो. तर त्या सगळ्या गोष्टींसाठी पण वेळ राहायला पाहिजे. म्हणजे उगीच एकाला दुसरं पाहिजे म्हणून व्हावं असं नाही. आणि मूल मला असं वाटतं की लग्न झाल्यानंतर जवळजवळ 6व्या वर्षी सुविध झालेला आहे. म्हणजे तोही विचार हा, म्हणजे मी लग्न करून जर्मनीला गेले, मास्टर्स झालं 2 वर्ष, त्याच्यानंतर जवळजवळ 4 वर्ष PhD झाली. PhD संपता सुविध होईल असं झालं, आणि नंतरचं माझं जे पोस्ट डॉक्टरल काम होतं ते मला भारतातनं करता येणार होतं, त्यामुळे मग ते त्यावेळेला सुविध झालं. तुला परदेशात किंवा तू अशी बरीच हिंडली आहेस, एकटी हिंडली आहेस, तर तुला असं कधी भीती वाटली बाई आहे म्हणून? अजिबात नाही. आणि अर्थात मी तर जर्मनीत होते, इट इज क्वाईट सेफ, अगदी काही एरिया सोडले तर. पण युरोप किंवा बाकी अशा ठिकाणी तुम्हाला एवढी भीती वाटत नाही, पण पुणे किंवा भारतात सुद्धा बऱ्याच ठिकाणी, म्हणजे दिल्ली त्या बाजूला मी खूप नाही ट्रॅव्हल केलंय, पण जिथे मी असं म्हणेन की पुण्यामध्ये सुद्धा कधी रात्री इमर्जन्सी असेल, कुठल्या तरी मैत्रिणीचा फोन आला, काहीतरी झालं, तर मी अगदी बिनधास्तपणे जाऊ शकत होते. कारण एक नक्की की स्वतःची काळजी घेऊन, म्हणजे कुठल्या तरी एरियामध्ये अनोळखी माणसाबरोबर जाणं, या गोष्टीला मी कदाचित अजून सुद्धा घाबरीन, पण अशी भीती मला एकटं राहणं, एकटं वावरणं ह्या बाबतीत नव्हती कधी. आणि तुला तुझा सायकोलॉजी हा विषय, याच्यामुळे असं वाटलं की माणसांबरोबरची नाती जी असतात ती जास्ती डेव्हलप करायला तुला फायदा झाला? हो, मला फायदा तर खूप, मला स्वतःला समजायला खूप फायदा झाला. मी असं म्हणेन की माझं काय म्हणूयात, मी कोण आहे, माझी आयडेंटिटी, मला पुढे काय करायचंय, किंवा खूप वेळेला आत्ता ज्या आपण आपापल्या पण काहीतरी स्ट्रगल्स असतात, समस्या असतात, आयुष्यात चढ उतार येतात, त्यावेळेला त्या गोष्टींशी डील करायला मात्र नक्कीच त्याचा फायदा झाला. आणि मला असं वाटतं दुसऱ्यांना समजायला त्याचा खूप फायदा झाला. म्हणजे त्यावेळेला जरी तुम्ही काहीतरी तुमच्या मनात येतं किंवा तुम्ही बोलता, पण एक रिफ्लेक्शनची प्रोसेस हा म्हणजे थेरपी शिकल्याचा भाग आहे. थेरपी काय म्हणतो आपण, त्यातला काही भाग मुलांपर्यंत पोहोचवण्याचा भाग आहे. त्याच्यामध्ये नक्कीच फायदा झाला. आणि हेही एक ओपननेस येतो. म्हणजे अर्थात आपण जेव्हा आता जेंडर बद्दल बोलतोय तेव्हा आपण फक्त बायनरी जेंडर बद्दल बोलतोय आणि स्त्री पुरुषांबद्दल बोलतोय. परिस्थिती फार बदलत चालली आणि फार वेगाने बदलत चालली आहे. तर त्या सगळ्या बाबतीमध्ये सुद्धा मला असं वाटतं की पहिली गोष्ट म्हणजे टॉलरन्स, आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्यांची बाजू समजून घेणं, त्यांची परिस्थिती समजून घेणं, आणि त्यांच्यासाठी सुद्धा एम्पथी असणं, ह्याचा सायकोलॉजीमध्ये खूप मला असं वाटतं की त्याचा फायदा झाला. आणि आमच्याकडे सुद्धा फिल्म युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा ह्या पद्धतीचे स्टुडंट्स आहेत, ह्या पद्धतीचे काही फॅकल्टी आहेत. तर ते जेव्हा बोलायला येतात माझ्याशी फॅकल्टी म्हणून, किंवा आम्ही काय म्हणतो आमचे अकॅडमिक ऍडवायझर्स आहोत, किंवा काही वेळेला काउन्सिलर्सशी बोलत असताना तुमच्या बरोबर कम्फर्ट वाटतो म्हणून माणसं बोलतात, तेव्हा कुठेही जे थेरपीत आम्ही शिकलेलो आहोत त्याच्यामध्ये नॉन जजमेंटल असणं आणि बायस्ड नसणं, आणि समोरच्या
व्यक्तीला समजून घेताना त्या व्यक्तीच्या दृष्टीने रिस्पेक्ट आणि डिग्निटी तर गिव्हन आहे. रिस्पेक्ट, डिग्निटी, इक्वालिटी ह्याच्या हे तर गिव्हन आहेत, म्हणजे हे नॉन निगोशिएबल आहेत. पण त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा समजायला नक्कीच फायदा होतो. किंवा माझ्या बाबतीत सुद्धा म्हणजे बाबाचं जाणं असेल, आईचा एकटेपणा असेल, त्या सगळ्या गोष्टी काम सांभाळता सांभाळता 3-4 गोष्टी करणं असेल, ह्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मला असं वाटतं की माझ्या वयापेक्षा, ज्या ट्युशन टीचर बद्दल मी बोलले, कुलकर्णी मॅडम बद्दल, त्या नेहमी मला म्हणायच्या की तुझ्या वयापेक्षा ना तू इमोशनली खूप मॅच्युअर आहेस. तर तो मला असं वाटतं की भाग सायकोलॉजीसाठी जो लागतो तो थोडा होता, पण तो अभ्यास करत करत ज्या माणसांना मी भेटले, ज्या माणसांकडनं मी खूप शिकले, त्याच्यामधनं तो अजून मला असं वाटतं की दृढ होत गेला. तसं तुला भाषा बऱ्याच येतात ना, मराठी येते, गुजराती येते, जर्मन येते, इंग्लिश येते, हिंदी पण येते का? हिंदी पण. त्याचा कसा तुला वाटतो? म्हणजे मला असं फायदा नक्की वाटतो, कारण मला असं आठवत आहे की गंमतच आहे ही, कारण सुविधला आता, सुविध 10 वर्षाचा आहे, तो 5वीत गेला आहे आता. तर त्याला सुद्धा जेव्हा तो एखादा प्रश्न विचारतो ना, तेव्हा त्याला इंग्लिश असतो, त्याच्यामध्ये मराठी सांगितलं जातं, हिंदी सांगितलं जातं. आणि आता अलीकडे जेव्हा मी त्याला एखादा काहीतरी त्यांच्या लिंगो मधलं विचारते, तेव्हा तो मला हिंदीमध्ये एकदा सांगतो, बॉलिवूड हिंदीमध्ये, आणि एकदा मराठीमध्ये सांगतो. आणि ही आठवण मागे जाते, म्हणजे मी जेव्हा आईला विचारायचे तेव्हा आई मला अनेक वेळेला हिंदी आणि मराठी दोन्ही मधनं सांगायची. त्यामुळे भाषेचा तर नक्की फायदा होतो. आणि मुळात म्हणजे अर्थातच पुणेकर आपण असल्यामुळे आपल्याला वाटतं की आपलं मराठी हे सर्वात योग्य, आणि जर्मन शिकताना सुद्धा होक डॉइच ज्याला आम्ही म्हणतो ते सर्वात उत्तम. पण एक तर सायकोलॉजी आणि भाषा या दोन्ही गोष्टीचं जे एक इंटरडिसिप्लिनरी अप्रोच म्हणतो, त्याच्यामधनं हे लक्षात येतं की भाषा ही भाषा आहे. म्हणजे अर्थात ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स आणि तुम्ही परीक्षा देत असाल तर त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही स्ट्रिक्ट असलं पाहिजे, पण भाषेचा मुळात वापर हा संवाद साधण्यासाठी आहे. आणि तो संवाद हा तुम्हाला कुठल्याही पद्धतीने करता येतो. कारण सुविध बऱ्याच वेळेला घरी येऊन सांगतो की आई, त्या आमच्या मॅम आहेत ना, त्या णला असं हा भाग, तर मी त्याला सांगते की हो असं आहे का, त्यांची म्हटलं ती सवय आहे, त्या मराठी त्या पद्धतीने शिकलेल्या आहेत, तेही मराठीच आहे. म्हणजे तू म्हणताना तू तसं बोललं पाहिजेस असं नाही, पण म्हणजे लगेच ती गोष्ट घेतली पाहिजे. असं वेगवेगळ्या माणसांच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि त्याच्यामधनं मला असं वाटतं की एक ओव्हरऑलच डायव्हर्सिटीसाठीचं अप्रिसिएशन हे मुळातच मला असं वाटतं सोशल सायन्सेस मधनं ते येतच तुम्हाला. आणि अर्थात तुम्ही त्या पद्धतीने ओपन असायला पाहिजे. आणि तुम्ही जे शिकता, तुम्ही जे कामात वापरता, ते तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात सुद्धा तुम्हाला वापरता आलं पाहिजे. कारण ते त्या पद्धतीचं जर असेल तर, नाही तर तुम्ही इतकं जर वॉटर टाईट कंपार्टमेंट्स ठेवली तर ते तसं उपयोगाचं नाही. म्हणजे मी सायकोलॉजी शिकून जर मलाच ती माझ्या बाबतीत वापरता येत नसेल किंवा माझ्या जवळच्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये ते करता येत नसेल तर त्याचा काय उपयोग? मग अशी आईच्या सामाजिक कामाविषयी बोललो, शरदच्या बोललो, तर मला असं वाटतं तू काय काय सामाजिक काम करते आणि पुढे तुला काय करायचं? हो, पुढे काय करायचं मी जास्त बोलू शकेन, कारण सध्या आहे असं की माझं काम पालकत्व आणि सुविधला जो काही वेळ लागतो ह्या सगळ्यामध्ये खूप उठून जाऊन काही करता येतं असं नाही. पण मला असं वाटतं की ज्या काही पद्धतीने म्हणजे परिवर्तनचं जे काम आहे हमीद दाभोळकर, तर आमच्याकडे हो मानसरंग आणि बाकी गोष्टी, सो त्या अशा संस्थेबरोबर मला काम करायला नक्की आवडेल. मी त्यातल्या त्यात सध्या काय करते तर त्याच्यामधलं सुद्धा काय मला बॅलन्स करता येईल बघते. तर फ्लेम विद्यापीठामध्ये वर्क लाईफ बॅलन्स, तर तो सगळीकडे बॅलन्स कसा करता येईल असं आमच्याकडे डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटीज प्रोग्राम म्हणून फ्लेम युनिव्हर्सिटीमध्ये प्रोग्राम आहे. पहिल्या वर्षातनं दुसऱ्या वर्षात जेव्हा सगळे विद्यार्थी जातात, तो मधला जो समर ब्रेक आहे त्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये 1 महिन्याची मॅन्डेटरी इंटर्नशिप्स कुठल्या ना कुठल्या तरी सोशल ऑर्गनायझेशन मध्ये करावं असं आमच्याकडे फ्लेम मध्ये पद्धतच आहे. तर त्या उपक्रमासाठी आम्ही NGO मेळा भरवतो दरवर्षी. म्हणजे अक्षरस्पर्श त्याच्यात आलेला आहे, नारी समता मंचामधनं सुद्धा आपण बोलवलेलं आहे. तर परिवर्तन तर दरवर्षी असतंच. तर ऍटलिस्ट काही नाही तर आपल्याला या पद्धतीच्या संस्थांशी एक काहीतरी जोडून घेता येईल. त्या संस्थांना एक चांगला प्लॅटफॉर्म इथे येऊन मिळेल. म्हणजे त्यांच्याकडे जी काही विक्री असते ती ते इथे येऊन करू शकतात, किंवा आमच्याकडे जे विद्यार्थी जे आहेत ते तिथे इंटर्नशिपला जाऊ शकतात अशा पद्धतीचं. किंवा आमच्याकडे आता सायकोलॉजीसाठी आम्ही कॉन्फरन्स ऑर्गनाईज केली, किंवा मी आता एक फ्लेम युनिव्हर्सिटीचा समर इमर्शन प्रोग्राम शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी चालवते. त्याच्यासाठी मग जे काही आपण नोटपॅड्स घेतो, ज्या गोष्टी घेतो
त्याचं जे काही सगळं काय म्हणतो आपण इन्व्हॉइसिंग असतं ते शक्यतो सामाजिक संस्थांमध्ये देईन मी, असा मी प्रयत्न करते. आणि आता मी अजून एक माझ्या ओळखीची आहे, ती विमेन आर्टिझन्सची ती कम्युनिटीच आहे तिच्याकडे, ज्या बायकांना फॉर्मल काय म्हणतो आपण शिक्षण नाही, अर्निंग नाही, त्या एकत्र काही त्यांच्याकडे कला आहे म्हणून त्या ते करतात. तर अशा ठिकाणून शक्यतो आपल्याला काही घेता येईल आणि अशा पद्धतीची सरळ सरळ मदत करतात. आणि त्या मोठ्या ऑर्डर्स असतात, कारण आपण 150 मुलांसाठी करतो किंवा कॉन्फरन्ससाठी आपण 200, 300, 400 किट्स मिळवतो. तर अशा पद्धतीचं ऍटलिस्ट काहीतरी करता येईल. आणि अगदी पर्सनल लेवलला सुद्धा सुवित जेव्हा 9 वर्षाचा झाला आणि जेव्हा त्याला समजायला लागलं, तेव्हा सुवितच्या वाढदिवसाला आम्ही गिफ्ट घेणं आता बंद केलेलं आहे. आम्ही देणगी घेतो. आणि विशेष करून मुलांसाठी काम करणाऱ्या संस्था ज्या आहेत तिथे, म्हणजे आता आपल्या कातकरी खेळघरासाठी आपण, मला असं वाटतं मागच्या वर्षी ते पैसे दिले होते. यावर्षी फ्लेम युनिव्हर्सिटीमध्येच एक बालभवन ते चालवतात. आमच्याकडे लवळे गावामधनं जे सगळे येतात त्यांची मुलं कुठे जाणार, कारण ते 9 ते 5 इथे असतात, मग त्यांना शिकवतात किंवा त्यांचं पाळणाघर. तर कुठे ना काहीतरी करून आपल्याला हे सुरू ठेवलं पाहिजे मनामध्ये, म्हणजे मग ते पुढे जाऊन जरा थोडा वेळ मला झाला 1-2-3 वर्षांनी अजून सुविधा अजून इंडिपेंडेंट झाला की, कारण होतं कसं, कामाचा वेळ हा जास्त करून कामाचा असतो, त्याच्यानंतर संध्याकाळी आल्यानंतर त्याच्या बाबतीतल्या काही गोष्टी असतात, माझा स्वतःचा व्यायाम, माझ्यासाठीच्या ज्या गोष्टी असतात त्याच्यासाठी मी ऍटलिस्ट तासभर तरी रोज ठेवत असते. आणि आणि नाहीतर लोकांना सांगून आपण करून असं कसं चालेल. तर या सगळ्यामध्ये सामाजिक कामासाठी म्हणलं तर असा उठून वेळ मिळत नाही, पण ह्या छोट्या छोट्या ऍटलिस्ट काहीच न करणं हे मलाच पटत नाही. त्यामुळे अशा थोड्याफार गोष्टी मी सध्या. आणि एक शेवटचा प्रश्न म्हणजे आता आपण LGBTIQ विषयी बोललो आणि तू स्टुडंट्सच्या बरोबर असतेस, तर या ज्या जनरेशन्स आहेत ना, आताच्या यंग जनरेशन्स, या LGBTIQ कडे जास्ती ओपनली बघतात असं तुला वाटतंय? नक्कीच जास्त ओपनली बघतात. आणि मला असं वाटतं की आधीच्या पिढ्यांनी जे काही थोडंफार काम केलं असेल, म्हणजे त्यांचा स्ट्रगल खूपच आहे आणि तो स्ट्रगल संपला असं मला अजिबात वाटत नाही, पण ऍटलिस्ट जो काही आधीच्या पिढीने थोडंफार त्याच्या बाबतीत काम केलं असेल त्याचा फायदा ह्या मंडळींना नक्की होतोय, जनरेशनला होतोय. मला असं वाटतं की ते नॉर्मलाइज होण्याची खूप गरज आहे. पण ते मी असं म्हणेन की एक 20-25 वर्षापूर्वीचा, 50 वर्षापूर्वीचा आपण काळ बघितला तर त्याच्यापेक्षा आता ऍटलिस्ट थोडीशी परिस्थिती बरी आहे, ती अजून सुधारेल, पण नक्की ओपननेस त्याच्या बाबतीमध्ये आहे. आणि आता तुझं अजून म्हणजे काहीतरी शिकायचं आहे, अकॅडमिक वगैरे असं काही आहे का? आता मुलांच्या बरोबर शिकवत राहणे आणि शिकत राहणे? नाही, शिकत राहणे हे तर आहेच आहे. नाही, आहेत की 2-3 गोष्टी आहेत. म्हणजे जसं मी म्हटलं तसं की काय म्हणतो आपण, मानसशास्त्र आणि मेंटल हेल्थ याच्याशी रिलेटेड काम करणाऱ्या संस्थेबरोबर स्वतःला जोडून घेणं हे नक्की. दुसरं मी असं म्हणेन की अर्थातच मी आता असिस्टंट प्रोफेसर आहे, त्यामुळे मला असोसिएट प्रोफेसर होण्यामागे जे काही प्रयत्न आहेत सुरू ते करायचेच आहेत. मला एक लाईफ कोचिंगचं काही सर्टिफिकेशन करावं असं वाटतं. म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स कोच मी आहेच आहे, पण जे मी काय म्हणूयात आपण, जे असं स्कॅटर्ड फॉर्म मध्ये मी गोष्टी करते त्या सगळ्या एक त्याला फोकस्ड आणि एक स्ट्रीमलाईन करून, कारण मी बरीचशी ट्रेनिंग्स ही काय म्हणतो इंडस्ट्रियल सायकोलॉजी, ऑर्गनायझेशनल सायकोलॉजीच्या विषयामध्ये, कम्युनिकेशन असेल, लिडरशिप असेल, म्हणजे वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटसाठी केलं आम्ही, यशोदासाठी अनेक ट्रेनिंग्स करतो. आता MPSCचे जे जस्ट रिक्रूट झालेले ऑफिसर्स आहेत त्यांच्यासाठी आम्ही ट्रेनिंग्स घेतली होती. तर मला असं वाटतं त्या ट्रेनिंग्समध्ये सुद्धा एक चांगला मला बेस मिळेल जर काही मी ॲडिशनल अजून सर्टिफिकेशन्स केली तर. आणि जसं मी मगाशी म्हटलं तसं की फ्लेमचं वातावरण हे खरोखरच खूप पॉलिश्ड आणि खूप स्ट्रक्चर्ड आणि एक परत एकदा ॲफ्लुएंट फॅमिलीज, मिडल क्लास, हायर मिडल क्लास, व्हेरी रिच पीपल असं आहे. त्यामुळे आई मला हे नेहमी सांगते की तू बाकीची पण सर्कल्स तुझी इंटॅक्ट, म्हणजे यशदासारखं असेल किंवा बाकी अजून संस्था असतील, गव्हर्नमेंट बरोबर काम करणं असेल, कारण शेवटी आपण जे बोलतोय ते पॉलिसी लेवलवर आणि ग्राउंड लेवलवर काय पद्धतीने पर्क्युलेट होतंय ह्याचा आपल्याला अंदाज राहत नाही, कारण आपण नेहमी वर असतो आणि आपल्याला असं वाटतं की हा सगळं व्यवस्थित आहे, पण जोपर्यंत तुम्ही जाऊन त्यांच्या बरोबर काम करत नाही तोपर्यंत तुम्हाला तो कनेक्ट मिळणार नाही. आणि अजून एक फायदा मला असं वाटतं की चळवळीत बरोबर वाढलेलं मूल मी असण्याचं, की कुठल्याही प्रकारच्या माणसांबरोबर एक कनेक्ट, आणि ह्याचं क्रेडिट आईला माझ्या जातच, पण माझ्या बाबाला फार जातं आणि माझी आत्या भारती फई आहे तिला फार जातं, कारण त्यांना मी
रेंज ऑफ लोकांबरोबर काम करता, म्हणजे मोठे पॉलिटिशियन्स असतील, मोठी माणसं असतील, त्याच्यापासनं अगदी आमच्याकडे कलही करायला जे आमच्याकडे नारायणगाव वरनं येत होते ते असतील, ती रेंज सगळी कुठेही क्लासचा, जातीचा, जेंडरचा कुठेही भेद नाही, कुठेही त्याचा भाग न येता. त्यामुळे मला असं वाटतं की कोणाशीही आपल्याला चांगलं बोलता येणं, त्या माणसाला आपल्याबद्दल विश्वास वाटणं आणि त्या व्यक्तीला आपल्यापाशी मोकळं होता येणं, ही सर्वात मोठी स्ट्रेंथ आहे असं मला वाटतं. की अशी छान माणूस खूप छान वाटलेलं आहे. मस्त. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मिळून सारेजणी चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.